नमस्कार मंडळी, आज आपण खास अतिशय क्रीमी आणि नॅचरल पिस्ता आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत। बाहेर मिळतं तसंच, पण अगदी घरच्या घरी कमी साहित्यात एकदम सॉफ्ट आणि छान आईस्क्रीम आपण घरी बनवू शकतो। इथं मी फुल क्रीम असलेले 1 लिटर दूध चांगले आटवून घेतले आहे, अर्ध आटवून घेतले आहे आणि 2 तास फ्रीजमध्ये ठेवले आहे। आता हे क्रीम बघा कसं घट्ट होऊन बसले। आता त्याला फेटून घेते मी चांगलं रवीनं। आपल्याला हे क्रीम किती कमी वाटत होतं, आता चांगलं फेटल्यामुळे बघा फुगून कसं वर आले, आता किती जास्त दिसत आहे। आता ह्याच्यामध्ये मी 100 ग्राम कंडेन्स मिल्क टाकून घेतले आहे। कंडेन्स मिल्क नसलं तर तुम्ही साखर पण वापरू शकता। हे कंडेन्स मिल्क मी घरीच बनवले आहे। आता विलायचीची पुडी तर 1 चमचा टाकून घेतली आहे। मी 20-25 पिस्ते इथं सोलून असं बी काढून घेतले आहेत, थोडं गरम करून घेतले होते आणि आता हे आबडधोबड मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे। आता हे टाकून घेतले, बघा कलर कसा वाटतंय, आपल्या आईस्क्रीमला कसा नॅचरल कलर आलाय बघा आता छान। ह्याच्यामध्ये थोडा मी खायचा कलर टाकून घेते आणि मिक्स करून घेते, अजून छान कलर येते। आता डब्यामध्ये सेट करून 7-8 तासासाठी आपण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं। तुम्ही हे आईस्क्रीम नक्की करून खाऊन कमेंट करून सांगा आणि कशी वाटले खायला चवीला ते मला सांगा। आपले 7-8 तास झालेले आहेत। आता हे काढून घेऊ एका ताटामध्ये आणि आपण कट करून वाटीमध्ये खायला घेऊ। एकदम मस्त कलर आलेला आहे आणि एकदम सॉफ्ट क्रीमी असं आपलं हे आईस्क्रीम बनलेलं आहे। चला आता खायला घेऊ। तुम्हाला जर हे आईस्क्रीम आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका।